मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक. थेट रस्त्यावरती उतरत लढाई सुरू करण्याची जरांगेंची घोषणा. 15 तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात. जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर. जरांगेंच्या मेवण्यासह 9 वाळू माफियांवरती तडीपारीची कारवाई. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण. आता तरी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, अंजली दमानी यांचा सवाल. 2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या आधीच हातमिळवणी झाली होती. मुख्यमंत्रीपद हवं होतं तर चर्चा करायला हवी होती. ठाकरेंनी माझे फोनही घेणं बंद केलं होतं, फडणवीसांचा आरोप. 2014ला युती तोडत भाजपनं शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. अंबादास दानवेंचा फडणवीसांवरती पलटवार. मला आणि उदय सामंत यांना विश्वासात घेऊनच शिंदे निर्णय घेणार. राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर किरण सामंत यांचं मोठं वक्तव्य. संपूर्ण राज्यातून अनेक मोठे नेते पक्षप्रवेश करतील, लवकरच नावं सांगू, सुनील तटकरे यांचा दावा. निवडणूक हरलो मात्र खचलो नाही, अमित ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर. काल अजित पवार यांनी राज ठाकरेंसह अमित ठाकरेंवरती केली होती टीका. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर. सर्व नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या ठाणेमधल्या शुभदीप निवासस्थानाला रोषणाई आणि फुलांचीही आरास. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यातल्या शिवभक्ताकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी. शिवभक्त प्रतिष्ठानचे अनिकेत जावळकर यांच्या वतीनं शिंदेंना बॅनरमधून शुभेच्छा. बॅनरची सध्या ठाण्यात मोठी चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये 3 दिवसांपासून आनंदोत्सव साजरा. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. एकनाथ तू लोकनाथ तू या गाण्याचं लॉन्चिंग करण्यात येणार. ठाण्यामध्ये स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला गायिका आशा भोसले यांचीही उपस्थिती. यंदा कार्यक्रमाचं 3रं वर्ष. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम पार पडला. निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींवरती कारवाई. अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेमध्ये कोणतेही नवे निकष नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडायचा, शेतकऱ्यांना कष्ट सहन करावे लागायचे. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं जलयुक्त शिवार सारखी योजना राबवली. नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या फ्लॅगशिप योजनेचा उल्लेख. दिल्लीकरांनी मोदींवरती विश्वास दाखवला. खोटी आश्वासनं देऊन केजरीवालांनी खोटं राजकारण केलं. त्यांचा बुरखा फाटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केजरीवालांवरती निशाणा. महाराष्ट्रामध्ये भाजपनं मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा राहुल गांधींच्या आरोपावरती फडणवीसांचा टोला. ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना साफ करते रहे. फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. पदं येतात जातात, पुन्हा येतात. राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे भगवा फडकलेला आहे. शिवसेनेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पक्षप्रवेश होत आहेत. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींना खुलं आव्हान. हिंमत असेल तर 2029 मध्ये विधानसभेसाठी विरोधात लढावं. बावनकुळेंचं वक्तव्य. 10 वर्षांची दिल्लीकरांवरील आपदा दूर झाली तर काँग्रेसची प्रगती शून्याकडून शून्याकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपसह काँग्रेसलाही टोला. काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय. 70 पैकी एकही जागा काँग्रेसला दिल्लीमध्ये मिळवता आली नाही. 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशात कुठेही राहिलेली नाही. काँग्रेस आता अस्ताकडे चाललेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा हल्लाबोल. महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झालंय. स्वयंघोषित संपादक, विश्व प्रवक्ता रडत राऊत हे तर कोमातच गेले असतील. दिल्ली निकालावरून भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांची संजय राऊतांवरती टीका.
लोक आपल्याला का नाकारतात याचं विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही विरोधकांकडून ईव्हीएम सुरू होईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा विरोधकांना टोला. दिल्लीमध्ये काँग्रेस सलग तिसऱ्यांदा शून्यावरती आऊट. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती शिवसेनेच्या संजय निरुपम यांची प्रतिक्रिया. काँग्रेस आणि आपनं समन्वय साधला नाही. परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळत नकळत भाजपची बी टीम प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. दिल्ली विधानसभा निकालावरती रोहित पवार यांची एक्स पोस्ट. भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी मानले जनतेचे आभार. महिलांना 2,500 रुपये. भ्रष्टाचारावरती एसआयटीची स्थापना. यमुना नदीच्या काठाचं बांधकाम. दिल्ली प्रदूषण मुक्त करणं ही आमची प्राथमिकता. परवेश वर्मा यांची प्रतिक्रिया. मिल्कीपूर पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं केली अयोध्या पराभवाची परतफेड. भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांचा 61,540 मतांनी केला पराभव. या जागेच्या निवडणूक इतिहासामध्ये ही सर्वात मोठा विजय. दिल्लीच्या जनतेनं भाजपवरती विश्वास दाखवला. आम्ही दिल्लीला प्रदूषण मुक्त आणि जगातील सगळ्यात सुंदर शहर बनवू इच्छितो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली निकालावरती प्रतिक्रिया. दिल्ली काबीज करायचा मोदी शहांचा एककलमी कार्यक्रम. त्यासाठी मोदी मोठी फौज उभी केली होती. दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर खासदार संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल. काँग्रेस हा मोठा पक्ष. मोठ्या भावानं संयम बाळगणं गरजेचं. संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे भाऊ. अरविंद केजरीवाल यांना अनेक गोष्टी शिकवल्या, मात्र त्यांनी समाजाचा विचार केला नाही. अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचं डबल इंजिन सरकार आल्यानं देशाच्या राजधानीचं सर्वांग सुंदर शहर घडवण्याचं दिल्लीकरांचं स्वप्न पूर्ण होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. अचानक उगवलेल्या राजकीय वाणगुळाला दिल्लीकरांनी फटकारलं. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवली. आशिष शेलार यांची एक्स पोस्ट. दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं यश. आपल्या लोकांनी पसंत केलं नाही तर पंतप्रधानांवरती टीका करणाऱ्यांना शून्य यश मिळालं. दिल्ली निवडणूक निकालावरती अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. असंख्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता. हा विजय विकासावरती शिक्कामोर्तब करणारा. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांचा खरा चेहरा जनतेला दाखवला. फुगा फुटण्याचा प्रकार दिल्लीमध्ये झाला आहे. जनतेनं योग्य पद्धतीनं निर्णय केला. दिल्ली निकालावरती नितेश राणेंची प्रतिक्रिया. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपला यश. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत ढोल ताशांचा गजर केला जल्लोष. दिल्लीमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते. राजन साळवी यांच्या बाबतीमध्ये खरंच काही होणार आहे, तो येणारा काळच ठरवेल. नितेश राणे यांचं वक्तव्य. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये इंदोर ते हैदराबाद या महामार्गासाठी शेतजमीन भूसंपादनामध्ये मोठा गोंधळ झाल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा. भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात आहे. त्यांची स्वतःची जमीन दुसऱ्याच्या नावावरती दाखवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का. माजी आमदार सुभाष बने हे करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आज रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. आम्हाला आमच्या मनातील पालकमंत्रीपद निश्चित मिळेल. महेंद्र दळवी यांचा दावा. पश्चिम रेल्वेच्या पाठोपाठ मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवरती
आज मेगा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। खासदार नरेश म्हस्के यांच्या वाशीमधल्या कार्यालयाचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पातील नवीन घरांचं कागदपत्र लाभार्थ्यांना वितरित। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पाणी प्रश्नांसंदर्भात दिलं निवेदन। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, मात्र अद्यापही सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश। कुस्ती प्रकरण जीवाला धोका असल्याची पंच नितेश कवलिया यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार। पोलीस संरक्षण देण्याची मागणी। कवलिया महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधले एक पंच। गोरेगाव पश्चिमेमधील सिद्धार्थनगर भागामध्ये अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या वितरणाचा मार्ग मोकळा। पुनर्विकसित इमारतींना मिळाला ओसी। 16 फेब्रुवारीला 672 घरांपैकी 629 घरांसाठी म्हाडा मंडळाकडून सोडत काढली जाणार। कोल्हापुरात 12वीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावरती वेगळे विषय आल्यानं पालकांमध्ये गोंधळ। विमला गोयंका महाविद्यालयामध्ये पालकांनी विचारला प्रशासनाला जाब। सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये काढण्यात आलेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित। मोर्चेकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं लॉंग मार्च स्थगित। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणानं शासन दिव्यांगांना मदत करत नाही असा आरोप करत केली होती आत्महत्या। त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळावी यासाठी प्रहार संघटनेचं आंदोलन। बच्चू कडू आंदोलनामध्ये सहभागी। 6 महिने झाले दिव्यांगांना मानधन नाही। फडणवीसांना मेसेज केला, फक्त ओके असा रिप्लाय आला। पुढे काहीच झालं नाही। बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ। उकाड्यानं मुंबईकर हैराण। काल मुंबई शहरामध्ये कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई विमानतळावरती कस्टम विभागाची मोठी कारवाई। विमानतळावरती जप्त केलं जवळपास 13 कोटींचे ड्रग्ज। 4 आरोपींना पोलिसांकडून अटक। जत अत्याचार प्रकरणामधील आरोपीला अटक करून गुन्हा नोंद। केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करणार। लोकलनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेची उपाययोजना। टीसीच्या शरीरावरती बॉडी कॅमेरे बसवण्यास सुरुवात। दंड भरण्यास नकार दिल्यास प्लॅटफॉर्मवरती तयार केलेल्या प्री कस्टडी एरियामध्ये नेऊन समज देण्यात येणार। मुंबईच्या गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरामध्ये भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराची बेस्ट बसला धडक। दुचाकी चालकाचा मृत्यू। मुख्य रस्त्यावरती अपघात झाल्यानं काही काळ वाहतूक कोंडी। नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर येथे स्कूल व्हॅनला बोलेरो गाडीने दिली धडक। अपघातामध्ये 11 विद्यार्थी जखमी। भंडाऱ्याच्या धोप गावाच्या जवळ नवरदेवाच्या वाहनाचा अपघात। नवरदेवाच्या वहिनीचा मृत्यू तर नवरदेव नवरीसह 4 जण गंभीर जखमी। रामटेक तुमसर राष्ट्रीय महामार्गावरची घटना। पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। बोईसरच्या काटकरपाडा येथून 2.5 कोटी रुपयांचं ड्रग्ज केलं जप्त। एकाला घेतलं ताब्यात तर आरोपीला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूरमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणानं आरोपीनं मृतदेहावरही केला बलात्कार। विवाहित प्रेयसीनं शारीरिक संबंधाला नकार दिल्यानं प्रियकरानं केली होती हत्या। वरळीमधल्या आदर्शनगर पुनर्वसन प्रकल्पावरती खंडणी मागणी करणाऱ्या माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरसह 4 जणांना अटक। 15 लाखांचा हप्ता घेतल्यावरती कारवाई। मुख्य आरोपी कृष्णा केनूरकर मोकाट। आरोपींच्या अटकेसाठी रहिवाशांचं निदर्शन। अपना फाउंडेशनतर्फे श्री सिद्धिविनायक नवसाच्या पदयात्रेचं आयोजन। यावेळी ऐरोली ते दादरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। मोठ्या प्रमाणात भाविकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला। अमृता फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रोस्टेट कर्करोगावरती
जनजागृती करणारं गाणं लॉन्च. अनु मलिक यांनी गायलंय गाणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.